त्यांना माहिती आहे आपण सगळे बीड शहरामध्ये राहतो आणि बीड शहराच्या लोकांना फक्त या 24 दिवसात नाही तर गेल्या 3-4 महिन्यापासून किंवा 6 महिन्यापासून 20 दिवसाच्या वर पाणी येतं आहे. मग त्याची टेक्निकल अडचण आम्ही काढलेली आहे. सलीम भाई आमदार असताना जी बॅकवॉटरची योजना झाली होती म्हणून त्यांचं पूर्णपणे माहिती घेऊन मग लाईटचा विषय असेल, लिकेजचा विषय असेल, हे आपण काढलेले. आपली थकबाकी ही नक्की आहे. थकबाकीची अडचण दुसरी, पण थकबाकी आता जी अडचण आहे ती सर्वांना माहितीच आहे कशामुळे ती होत नाही आहे ती. पण तरीसुद्धा एक उपाययोजना करून आम्ही काही असं लिकेजचं किंवा लाईटचा विषय केलेला आहे की त्याच्यामध्ये आठवड्याला आपल्याला पाणी येऊन जाईल. मात्र जे नितांतारे जे काय वगैरे म्हणतात की बीड नगरपालिकामध्ये काय ही गोष्ट खरी आहे का जे पण आपण पाणी पुरवठ्याचे डायग्राम जरी शहरातले जर बघितले तर ते पण व्यवस्थित नाही आहेत. आणि आजसुद्धा जे लिकेजमध्ये आपण जे काही बघतो आहे ते जुन्या काळामध्ये झाली होती ती खरी अडचणच आहे ती. पण आता मला असं वाटतं प्रत्येक वेळेस टीका करण्यापेक्षा लोक सध्या अडचणीत आहेत आणि आठवड्यात जरी पाणी आलं तर लोकांना थोडंसं रिलीफ भेटून जाईल. आता कधी पाणी मिळेल लोक असुसलेले आहेत ते थेंबर पाण्याचं. उद्या टेस्टिंग होणार आहे. आपण सर्वजण तिथं कनेक्शनच्या तिथं होतं ती पाईपचं कनेक्शन आम्ही जोडलेलं आहे. ते एक 2 दिवसामध्ये नीट होऊन जाईल, सुरळीतपणा होऊन जाईल.